Welcome to Deccan English School's Creative Hearts Session 5. Let's get some information about Warli painting by Mukta Kulkarni, Dakshin Das. Hello friends, so I'm Mukta Kulkarni and डेक्कन इंग्लिश स्कूलनी जो एक मस्त उपक्रम सुरू केलाय क्रिएटिव्ह हार्ट. सो त्या उपक्रमामध्ये वेगवेगळे लोक त्यांच्या वेगवेगळे स्किल्स त्यांना येणारे वेगवेगळे आर्ट्स दाखवत आहेत. सो त्यांनी मलाही अपॉर्च्युनिटी दिली, त्याबद्दल फर्स्ट थँक्यू सो मच. आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे की वारली पेंटिंग, बेसिकली वारलीचं ड्रॉइंग कसं काढायचं. सो वारली पेंटिंग सुरू झालं 1970s मध्ये. बेसिकली ज्या आदिवासी ट्राईब्स होत्या त्यांनी हे पेंटिंग अशा प्रकारची चित्र सुरू केली. सो आपण आता बघतो वेगवेगळ्या साड्या, कपडे, ड्रेस मटेरियल्स, बेडशीट सगळीकडे वारली पेंटिंग असतं. हे खूप इझी आहे आणि आज मी तुम्हाला ते शिकवणार आहे सो दॅट तुम्ही तुमच्या घरी वॉल पेंटिंग्स करू शकता. तुम्ही तुमच्या घरी असलेल्या साड्या, कपडे त्याच्यावर ते ड्रॉइंग काढू शकता. मग करायचं सुरू. सो आता आपण स्टार्ट करूया काढायला. सो कुठलंही ड्रॉइंग काढायच्या आधी आपल्याकडे ह्या गोष्टी असणं खूप महत्वाचं आहे, लाईक ब्लँक पेपर आणि स्केच पेन्स. बेसिकली वारली पेंटिंग्स हे डार्क बोल्ड कलर्स मधून काढले जातात. सो तुमच्याकडे ब्लॅक और तुम्हाला जो आवडणारा स्केच पेन असेल तर ते जास्त ठळक आणि छान दिसेल उठून. सो आपण आता आपलं पहिलं चित्र काढूया. मी तुम्हाला दाखवते की एखादी आदिवासी पाड्यातली बाई आहे आणि ती खेळ खेळतीये, त्यांच्या ह्याच्यातले गेम सुरू आहेत काहीतरी. सो बेसिक स्टेप म्हणजे वारली पेंटिंग हे खूप इझी आहे. नॉर्मल सर्कल, ट्रँगल ह्या ज्या गोष्टी आपण शाळेत शिकतो त्यापासून आपण वारली पेंटिंग करू शकतो. सो पहिल्या ह्याच्यात पहिल्यांदा असं सर्कल काढून घ्यायचं एकदम इझी. हा झाला त्या बाईचा चेहरा. नंतर अशी सरळ लाईन काढायची, ही झाली तिची मान. हे अगदी सोपं आहे, हे कोणालाही जमू शकेल. सो आता आपण तिचे कपडे काढायचे आहेत, तर हा झाला उलटा ट्रँगल आणि असाच एक सुलटा ट्रँगल पण काढायचा. हे झाले त्या बाईचे कपडे. सो आता आपल्याला दाखवायचं आहे की ती काहीतरी खेळ खेळतीये. सो हे तिचे हात. हात कसे काढायचे, ही एक अशी लाईन आणि एक उभी लाईन. सो तिच्या हातात मी असं दाखवतेय की काहीतरी डंबेल्स आहेत किंवा काहीतरी आहेत सो दॅट ते दिसेल. हा झाला एक हात आणि हा झाला दुसरा हात. सो हे दोन्ही तिच्या हातात आहे आणि ती हातात खेळतीये. सो आता आपण तिचे पाय काढूया. पाय सुद्धा असेच इझी आहेत. एक अशी लाईन, एक अशी लाईन, हे झाले पाय. एक अशी लाईन, एक अशी लाईन आणि हे झाले पाय. सो आपलं चित्र ऑलमोस्ट रेडी आहे. सो आता ही बाई आहे, सो आपण हिला असा एक छोटासा आंबाडा काढू आणि तिने इथे असे ते आदिवासी लोक लावतात तसे फुलं किंवा काहीतरी लावलेलं. सो तुम्ही हे रंगवूही शकता फॉर मोर अट्रॅक्टिव्ह युअर पिक्चर किंवा असंही ठेवू शकता. इट डिपेंड्स ऑन यू. पण छान दिसतं हे असं रंगवलं तर. सो मी तुम्हाला एक असं करून दाखवते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही रंग यूज करून तुम्हाला ज्या प्रकारचं चित्र आवडेल तसं करू शकता. सो या प्रकारे आपलं हे पहिलं वारली पेंटिंग रेडी. तुम्ही हे असं चित्र रंगवू शकता. इथे तुम्ही वेगवेगळे कलर्स देऊ शकता, बॅकग्राऊंडला वेगवेगळा कलर देऊ शकता. सो अशा रीतीने हे झालं पहिलं चित्र. सो मी तुम्हाला आता अजून एक काढून दाखवते. त्या चित्रात असं आहे की ती आदिवासी पाड्यातली बाई डमरू वाजवतीये. सो नेहमीप्रमाणे पहिल्यांदा असं सर्कल काढून घ्यायचं, मग तिची मान काढायची. मग मी सांगितलं तसा एक उलटा ट्रँगल आणि एक सुलटा ट्रँगल.
हे असे 2 ट्रायंगल्स झाले की आता आपल्याला काय दाखवायचंय की ती बाई डमरू वाजवते. सो इथून हात काढायचा, 1 2. ही मी थोडीशी खालती घेते लेवलसाठी. आणि आता मी इथे एक गोळा आणि इथे एक गोळा असे 2 गोळे करून घेतेय बेसिकली, सो दॅट कळेल ते. आणि हे तिच्या हातात डमरू आहे. या डमरूवर तुम्ही कसंही डिझाईन काढू शकता, तुम्हाला जे आवडेल, जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. हे झालं डमरू. आता पायाची सुद्धा स्टाईल मी तुम्हाला मगाशी जशी दाखवली तसे तुम्ही काढू शकता, किंवा आत्ता जसे मी काढतीये तसेही तुम्ही काढू शकता की ती बाई ऍक्च्युली डमरू वाजवतीये हे असं दिसलं पाहिजे त्यामुळे. सो जसं मी म्हणलं की ही बाई आहे, सो तिला असा हा छोटासा आंबाडा काढा आणि तिच्या डोक्यावर काहीतरी आहे असं दाखवा. सो ही आपली डमरू वाजवणारी बाई रेडी. छान वाटतंय ना? सो हे झालं आपलं दुसरं चित्र. आता मी दाखवतीये एक बाई जी नगारा वाजवतीये. हे कम्प्लिटली तुमच्या आवडीवर आहे की तुम्हाला काय आवडतं काढायला, कसं आवडतं, सो त्याप्रमाणे तुम्ही काढू शकता. सेम फॉर्मॅट, गोल काढायचा, ही मान काढायची, उलटा ट्रायंगल. पण आता इथे आपण दाखवतोय की ती बाई नगारा वाजवतीये, सो तिचा अर्धाच पोर्शन दिसणार आहे. म्हणून आपण काय करायचं की आपण इथूनच असं दाखवायचं की ती बाई नगारा वाजवतीये. मी तुम्हाला दाखवण्याच्या नादात माझं थोडंसं इकडे तिकडे होतंय, पण आय होप तुम्हाला समजतंय की मी काय शिकवतीये. ओके. सो ह्याच्यावरचं जे डिझाईन आहे हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं आवडेल तसं काढू शकता. मी माझ्या आवडीच्या गोष्टी काढते की जनरल त्याला थोडंसं डेकोरेटिव्ह करण्यासाठी, आणि तुम्ही वॉल पेंटिंग्स, वॉल हँगिंग्स असं काही करत असाल तर त्याला थोडंसं छान दिसण्यासाठी मी असं काहीतरी करतीये. तुम्ही हे कलरही करू शकता. सो आता आपण हे बेसिक काढून घेतलं. सो आता आपल्याला दाखवायचंय की ती बाई तो वाजवतीये. सो तिचा हात आपण असा काढूया, एक हात इथे आणि एक हात ह्याच्यावरती, आणि थोडंसं असं दाखवायचं की तिच्या हातात ऍक्च्युली ते आहे आणि ती वाजवतीये. हा दुसरा हात वरती, की ते थोडंसं असं अट्रॅक्टिव्ह दिसतं. आणि ॲज ऑलवेज ही बाई आहे, सो आपण तिला हे असं छान डेकोरेट करू. समजलं? तर ही झाली आपली नगारा वाजवणारी बाई. आता मी तुम्हाला अजून एक चित्र शेवटचं काढून दाखवणार आहे. त्यात असं आहे की आदिवासी खेड्यातल्या बायका वेगवेगळी टोपली आणि हे सगळं घेऊन जातात. सो एक टोपली घेऊन जाणारी मे बी भाजीवाली असेल, किंवा ती बाई काहीतरी काम करत असेल शेतात वगैरे. सो त्या बाईचं मी तुम्हाला चित्र काढून दाखवते की ती बाई टोपली घेऊन जाते हातात. हा असा नेहमीप्रमाणे गोल, ही तिची मान, हा उलटा ट्रायंगल, हा सुलटा ट्रायंगल. हे झाले आपले बेसिक पार्ट्स. आता आपल्याला काय दाखवायचंय की तिच्या हातात टोपली आहे. सो एक हात असा, एक हात वरती, एक हात असा, एक हात वरती. बघा किती सोपं आहे, कोणीही काढू शकेल हे. सो आपल्याला तिच्या हातात ही अशी टोपली दाखवायची आहे की ती त्या टोपलीतून काहीतरी घेऊन जातीये.
आणि ती वेताच्या काठ्यांची टोपली असते ना, टिपिकल आपण बघतो तसा काढण्याचा थोडासा प्रयत्न करायचा की ते रिअल वाटेल. सो ही झाली तिची टोपली आणि इथे थोडेसे तिचे हात तिने लावलेले आहेत असं दाखवायचं की ते छान वाटेल. आणि आता आपण पाय काढायचे. पाय काढताना 1 2 3 1 2 3. आपलं हे चित्र रेडी झालेलं आहे. फक्त या बाईला हा असा अंबाडा दाखवायचा. आणि जसं मी म्हणलं की तुम्ही इथे कलरही करू शकता तुम्हाला आवडत असेल तर. आणि हे तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडवर काढू शकता. आता मी व्हाईट बॅकग्राऊंडवर ब्लॅक छान वाटतं म्हणून तसं काढलंय. तुम्हाला येलो बॅकग्राऊंडवर रेड काढायचं असेल तर तसंही छान दिसतं. तुम्ही तुमच्या घरातल्या हॉलमध्ये, बेडरूममध्ये कुठेही असे छान पेंटिंग्स करून डेकोरेट करू शकता. हे झालं आपलं चौथं चित्र. सो मी आज असं तुम्हाला म्हणलं की आपण वॉल पेंटिंग्स करू शकतो. सो मी माझ्या घरासाठी हे वॉल पेंटिंग केलेलं आहे. सो तुम्ही हा मी बेसिकली कॅनव्हसवर काढलेला आहे. सो तुम्ही कॅनव्हस यूज करू शकता आणि एका कॅनव्हसवर 2-2 चित्र काढू शकता. बघा किती मस्त दिसतंय. सो ह्यातलं एक चित्र मी तुम्हाला काढून दाखवलं की ती बाई बेसिकली गेम खेळतीये, काहीतरी स्पेसिफिक खेळ सुरू आहे त्यांचा. सो हे खूप छान दिसतं. मी अशी वेगवेगळी पेंटिंग्स काढली आहेत. हे अजून एक पेंटिंग आहे. ही अशी तुम्ही घरी लावू शकता की ही बाई टोपली घेऊन जातीये, दुसरी बाई पण तिच्या बरोबर टोपली घेऊन चाललेली आहे. सो अशा प्रकारची वेगवेगळी चित्र तुम्ही काढू शकता आणि तुमच्या घरी खूप हॉलमध्ये किंवा अजून कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जिथे आवडेल तिकडे वॉल पेंटिंग्स म्हणून वापरू शकता. आणि हे अजून एक चित्र जे मी तुम्हाला काढून दाखवलं की डमरू वाजवणारी बाई आणि नगारा वाजवणारी बाई. हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आणि जर तुम्ही ब्लॅक कलरनी काढलं तर ते अजून उठून दिसतं कुठल्याही बॅकग्राऊंडवरती. सो अशा प्रकारचं चित्र तुम्ही नक्की काढू शकता आणि तुम्ही काढा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कसं वाटलं हे चित्र. थँक्यू सो मच. Storytelling is our obligation to the next generation. So we have Nirmala Joshi for storytelling. मुलांनो, आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगेन. त्या माझ्या गोष्टीचं नाव आहे ढड्डोबा. तर ढड्डोबा म्हणजे काय माहिती आहे का? त्या मुलाला काहीही येत नसतं. नाही गणित येत नाही, वाचता येत नाही, काय प्रश्नाचं उत्तर सांगता येत काही येत नाही. असा मुलगा एका शाळेमध्ये असतो. तर गुरुजी आपलं त्याला सगळ्यांनी ढड्डोबात नाव पाडतात. अरे ढड्डोबा इकडे, अरे ढड्डोबा तिकडे, असं कर तसं कर, ढड्डोबा कर. तर आपलं हो 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 करायचं. असं करता करता परीक्षा झाली. सगळी मुलं वरचावळ केली. हा आपला खाली राहिला. येत नाही ना, काय करणार. परत दुसऱ्या वर्षी तेच परीक्षा झाली. मुलं वरच्या वर्गात गेली. हा आपला खाली. परत तिसऱ्या वर्षी तेच. असं करता करता एक दिवशी गुरुजी काय म्हणाले, ढड्डोबा हे बघ इकडे आहे, हे बघ तुला काही येत नाही तर मी सांगतो तसं कर. काय करायचं माहिती आहे का? पहाटे लवकर उठायचं 4 वाजता. उठून नदीवर जायचं. नदीवरती शेण गोळा करायचा. त्याच्यानंतर नदीत बादलीवर पाणी घ्यायचं. ते शेण त्याच्यात कालवायचं आणि ते शाळेत घेऊन यायचं. शाळेमध्ये सगळी शाळा छान झाडून पुसून स्वच्छ करायची. त्याचे फळे, दारं, खिडक्या, बाकं मुलांची सगळं पुसून बिसून सगळं स्वच्छ करायचं. ते झालं की पूर्वीची काळी कशा भिंती शेणाच्या सारवायच्या असायच्या, मातीच्या. त्यामुळे ह्या शाळेच्या भिंती सगळ्या मातीच्या. त्यामुळे त्यांनी काय करायचं तर ते शेण जे काढवलेलं असतं त्यांनी सगळ्या माती, सगळं
भिंतीला सगळं लिंपून घ्यायचं, छानपैकी सारवून घ्यायचं. अशी सगळी शाळा सारवायची. तो म्हणतो बरं. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता उठतो, नदीवर जातो. नदीवर एवढं मोठं शेण गोळा करतो, बादलीवर पाणी घेतो, त्याच्यात ते घालतो सगळं आणि येतो शाळेमध्ये. शाळा स्वच्छ झाडून काढतो. त्याचे बाक, फळे, त्याच्यानंतर दारं खिडक्या सगळं स्वच्छ पुसून घेतो आणि भिंती सगळ्या छान शेणाने सारवून घेतो. त्याच्यानंतर खालची जमीन सगळी सारवून घेतो, छान रांगोळी काढतो. घरी येतो आणि आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून शाळेत येऊन नेहमीप्रमाणे मागच्या बाकावर बसतो. परत तसंच करतो. 4 वाजता उठायचं, नदीवर जायचं, शेण घ्यायचं, पाणी घ्यायचं, शाळेत यायचं काय आणि शाळा सगळे झाडून पुसून स्वच्छ करायचे. दारं खिडक्या फळं सगळे स्वच्छ पुसायचं. त्या भिंती सगळं छान सारवून घ्यायच्या, जमिनी सारवायच्या, मस्त रांगोळी काढायची. घरी जाऊन स्वच्छ आंघोळ करायची आणि स्वच्छ कपडे घालून शाळेत यायचं. असं करता 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 एक दिवशी काय होतं माहिती आहे का, ते नदीवर गेला असताना तिथं हळूहळू हळू असा प्रकाश पडत 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 तो म्हटला, हे काय आहे? तर तिथे एक देवी येते. देवी म्हणते, बाळ तुला काय हवं आहे? तर म्हणतं, काय नाही देवी, मला तू की नाही फक्त बुद्धी दे. ती म्हणते ठीक आहे, आकर बघू. आग केल्यावरती देवी त्याच्या जिभेवरती श्री काढते छानपैकी. ती म्हणते चाल, आता तुला सगळं येईल, पण कुणाला हे सांगायचं नाही काय झालं ते बरं का. तर म्हणतो ठीक आहे. नेहमीप्रमाणे तो शेण घेतो, पाणी घेतो, शाळेतो स्वच्छ झाडून पुसून, दारं खिडक्या फळे सगळं स्वच्छ पुसून घेतो, सारवून काढतो भिंती जमिनी, छान रांगोळी काढतो आणि घरी जाऊन स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून येऊन नेहमीप्रमाणे मागच्या बाकावर बसतो. गुरुजी येतात. गुरुजी फळ्यावर छानपैकी एक गणित करतात. तर गुरुजी विचारतात, हे गणित कुणाला सोडायला येते का? तुला येते, तुला येते, तुला येते, तुला येते? कोणाला येत नाही. दंडोबा हातवरती करतो. गुरुजी त्याला वाटतं ह्याला काय येते? गुरुजी म्हणतात, तुला येते? म्हणतो हो. सांग बघू इकडे आहे. तो जातो फळ्यावरती, झकास गणित सोडवतो. झालं. मग धडे वाचायला सांगतात गुरुजी सगळ्यांना. तू वाच, तू वाच, तू वाच. असं करता करता सगळ्यांना दंडोबा हातवरती करतो. दंडोबाची वेळ येत असते. दंडोबा सगळं छान सगळं वाचून दाखवतो. मग प्रश्नांचे उत्तर, प्रश्न विचारतात गुरुजी, प्रश्न विचारतात. हे तू उत्तर दे, तू दे, तुला येते, तुला येते, तुला येते? नाही. मग शेवटी दंडोबा म्हणतो, असा हातवरती करतो, अरे दंडोबा तुला यायचं आहे? हां सांग बघू. दंडोबा उत्तर सांगतो. गुरुजींना इतकं आश्चर्य वाटतं, अरे या दंडोबाला काही येत नव्हतं आणि आता सगळे येते छान. दंडोबा इकडे ये बघू. चल मी आता तुझी परीक्षा घेतो. तुझी परीक्षा येतात. पहिलीची परीक्षा घेतात, पहिला नंबर पास. दुसरीची परीक्षा घेतात, दुसरा नंबर पास. तिसरीची परीक्षा घेतात, तिसरा नंबर पास. असे करता करता 10वी 11वी मॅट्रिक सगळं पहिले नंबर सगळ्यामध्ये. आणि ही जी एवढी मोठी बक्षिसं म्हणतात त्याला प्रत्येक वर्षाची, एवढी मोठी बक्षिसं घेऊन तो घरी येतो. दमून जातो. हा हिशोश करत, आई लवकर दारू घोट, लवकर दारू घोट. माझे हात बघ बरं झाले. आई दारू घोट म्हणते, अरे काय रे हे? अगं आई मला की नाही सगळं यायला लागलं आणि म्हणून ही मला बक्षिसं मिळाली सगळी. मला आता काही प्रश्न नाही, मी मॅट्रिक पण झालो पहिल्या नंबरनी. ती म्हणते हो, अरे वा. म्हणजे मुलानं त्याला काय झालं पसंत सांग सरस्वती? तर शाळा ही एक प्रकारची सरस्वती आहे आणि तिची जर तुम्ही म्हणजे पुस्तकं वाचून तर त्याचा मान राखला तर तुम्हालाही तशीच सरस्वती प्राप्त होईल. समजलं? Good food, good mood. So let's make our mood good with Manasi Kulkarni.
हाय फ्रेंड्स, मी मानसी कुलकर्णी. आज मी एक तुम्हाला पदार्थ करून दाखवणार आहे. पोह्याची खीर. एकदम सोपी आणि सरळ रेसिपी आहे आणि अत्यंत रुचकर आणि चविष्ट होते. तर आता आपण त्याचे साहित्य बघूया. पहिल्या प्रथम आपल्याला लागेल तूप. तुपानंतर आपल्याला जाड पोहे भिजवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर दूध आहे, काजू आहेत, साखर आहे आणि दुधामध्ये वेलची आणि केशर घालून दूध हे तयार केलेलं आहे. फोटो काढून चला तर आता आपण खीर बनवायला घेऊया. सर्वप्रथम 1 चमचा तूप घालायचंय, 1 ते 1.5 चमचा. थोडंसं तूप पातळ झालं की आपण त्यामध्ये पोहे घालायचे आहेत, भिजवलेले पोहे, जाड पोहे. भिजवलेले जाड पोहे घातले की थोडंसं परतून घ्यायचं तुपामध्ये. मी येते ना, थोडंसं जाड परतून घ्यायचं आपल्याला तुपामध्ये पोहे. पोहे छान परतून झाले थोडेसे परतून झालेले पोहे. आता त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. दूध साधारण मी 1-2 वाटी घेतलेलं आहे. कमी जास्ती तुम्ही करू शकता प्रमाणानुसार. आता हे असं सगळं हलवून झालं एक उकळी आली छान की मग आपल्याला त्यामध्ये साखर, वेलदोड्याची पूड आणि काजू घालायचे. गॅस थोडासा मोठा करते. थोडीशी उकळी येऊ दे त्याला. उकळी येते त्याला हळूहळू. उकळी आलेली आहे. आपण आता केशर आणि वेलदोड्याची पूड घातलेलं जे दूध आहे ते घालून घेऊया आणि छानसं असं ढवळून घ्यायचं. मिक्स झाली वेलदोड्याची पूड किंवा आपण त्यामध्ये साखर घालणार आहोत. साखर साधारण मी अर्धी वाटी घेतलेली आहे. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्ती करू शकता. आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता. अशी छान उकळी आलेली आहे त्याला. आता साखर विरघळली की आपण आता काजू घालणार आहोत यामध्ये. काजू पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्ती करू शकता. एकदम सोपी आणि चविष्ट अशी ही खीर खूप चवीला छान लागते. एकदम सोपी आहे करायला. तर अशी ही खीर, आपली पोह्याची खीर तयार झालेली आहे. आता मी ही एका बाउलमध्ये काढून घेते आणि मग खायला आपल्याला तयार होईल. पोह्याची खीर खूप सुंदर होते. आता मी गॅस बंद करते आणि एका छानशा बाउलमध्ये
काढून घेते. तर आपली पोह्याची खीर तयार झालेली आहे खाण्यासाठी. थँक्यू. Now, yoga time. Get ready with your yoga mats. Now we learn Pavan Muktasana. Lie flat on your back on a smooth surface and keep the legs straight and together. Put your arms beside your body and keep body and mind relaxed. Inhale deeply and rhythmically. Exhale slowly and lift the legs and bend at the knee. Bring the legs to the chest until your thighs press the abdomen. Clasp the knees with both hands and lock your fingers. Try to pull the knees to touch with your nose tip. Hold this position for 20 to 30 seconds and breathe normally. While exhaling, gently relax and clasp hands and slowly spread the legs and come back to the original position. Thank you. Let's move to informative corner with Kedar Kulkarni, corporate chef from Goa. Hello children and their parents and listeners of this video. Hello, I am Kedar Kulkarni from Goa and I am a corporate chef for Lotus Industries. Our company produces different kinds of namkeens and mithais, and today from this video I am going to shed some light on how the chef behaves and what is the life of a chef. In this video I am going to tell you what are the different aspects of a chef's life other than what you know. Now everybody these days know about the MasterChef competition which is held on every year on Star Plus. Now you see different kinds of chefs hosting the show like Ranveer Brar, Sanjeev Kapoor. Now everybody start to think that chef is only to cook and to make new dishes and to make happy customers. No. Children, there is different kind of things which goes behind the scenes of making only a dish. A chef life is more harder than it looks. It involves a lot of things which few things I will be explaining to you from this video. So children, do you know the difference between a chef and a cook? Yes, both the terms may seem similar, but there are huge differences in both of them. A cook is a person who can cook any kind of food for which the recipe is already given. But a chef is a different kind of person. He is more of a planner than a cook. A chef's daily life involves a lot of planning. Whatever things he wants to prepare for his entire day's schedule, he needs to plan it one day ahead. That is about the first and the most important aspect of being a chef. Now I'm going to tell you a little about how to start your chef's life. Now everybody thinks that if you can cook then you can become a chef. No. There is a lot of professionalism involved in that, and there is a lot of professional training involved in that. The starting step of any chef's life is getting a professional degree. That is, Institute of Hotel Management is the most prominent college, but getting a professional degree from a good college is the must for any chef. The second aspect is you should have a passion for food. A passion is something which will give you enough courage to go into this industry and make name for yourself. Passion is the one thing which will give you all the courage that you need to go through the hardships and the hard work involved in the chef's life. Children, I'm going to tell you what is the life of a chef. तुम्हाला माहिती आहे का, एक शेफ बनण्यासाठी खूप काही वेगळ्या गोष्टी लागतात. नुसतं जेवण बनवायला येणं म्हणजे शेफ होणं असं नसतं. त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं डोकं लागतं, वेगळ्या प्रकारचे विचार लागतात. ते विचार जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही शेफ बनू शकता, नाही तर ते बनणं फार अवघड आहे.
या इंडस्ट्रीमध्ये शेफ बनण्यासाठी खूप डेडिकेशन लागतं, जेवणाचं खूप मोठं नॉलेज लागतं, जेवण कसं बनवायचं, का बनवायचं, हे सगळ्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि त्याचबरोबर मॅनेजमेंटचाही एक आस्पेक्ट त्या शेफच्या जीवनामध्ये असतो ना. तुम्हाला वाटेल की मॅनेजमेंट काय असतं, त्याच्यामध्ये एवढं काय मॅनेजमेंट असतं. तर शेफच्या लाईफमध्ये फार अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. जसं प्रत्येक नवीन गोष्ट, प्रत्येकजण असा विचार करत असतो की रेस्टॉरंटला गेलो, मेनूमधलं ऑर्डर केलं कुठली गोष्ट की 15 मिनिटाच्या आत ती डिश आली पाहिजे आपल्या टेबलावर. पण त्या 15 मिनिटामध्ये ती डिश तुमच्या समोर आणण्यासाठी मागे बॅकग्राऊंडमध्ये शेफ काय काय कामं करत असतात, काय काय गोष्टी करत असतात, त्या कोणालाही कळत नाहीत. त्यातल्याच काही गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात या व्हिडिओच्या थ्रू. तर जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये बसल्यानंतर ऑर्डर देता तेव्हा प्रोसेस स्टार्ट होते ती पहिल्यांदा त्याचं सगळं मटेरियल जे आहे ते रेडी आहे की नाही ते बघण्यासाठी. प्रत्येक डिशसाठी लागणारं मटेरियल जे असतं ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असतं. ऑर्डर ज्याप्रमाणे दिलेली असते त्याप्रमाणे कमी स्पायसी आहे, जास्ती स्पायसी आहे, गोड पाहिजे, तिखट आंबट पाहिजे, कुठल्या प्रकारची ती डिश पाहिजे, त्या प्रकारे बनवणारा शेफ पूर्णपणे विचार करतो त्या डिशचा की प्रत्यक्षात कशी बनवायची आहे. त्याच्या मागचे जे काही मटेरियल लागतं ते सगळं त्याच्याकडे आहे की नाही याचंही प्लॅनिंग असतं. आणि त्यानंतर त्या डिशचं पूर्णपणे प्रिपरेशन चालू होतं. त्यानंतर ते डिश प्रिपेअर झाल्यानंतर त्याचं व्यवस्थित गार्निश केले जाते. तर आता डिश गार्निश झालेली आहे, त्यानंतर ती तुमच्याकडे आलेली आहे आणि तुम्ही त्याचा रिव्ह्यू देता. सो लक्षात आलं का तुमच्या की एवढ्याशा छोट्या एका ऑर्डरपासनं दिल्यापासनं ते तुमच्या टेबलवर येईपर्यंत किती मॅनेजमेंट असते, किती त्याच्यामागचं प्लॅनिंग असतं. तर याच आस्पेक्टचं मला सांगायचं आणखीन म्हणजे शेफच्या लाईफमध्ये मॅनेजमेंट इतक्या प्रकारचं असतं. मला माहिती नाही आहे किती जणांना माहिती आहे की पॅन्डेमिकच्या वेळेला सगळ्यांना वाटलं होतं की सगळेजण घरी बसले, शेफ लोक पण घरी बसले असते. पण तसं काही नव्हतं. आमचं प्लॅनिंग खूप चालू होतं त्याच्यामागे बॅकग्राऊंडमध्ये पॅन्डेमिकच्या नंतर कुठल्या रेसिपीज नवीन आणायच्या. जरी पॅन्डेमिकमुळे आम्ही शेफ लोक घरी असलो तरी आमची भरपूर बॅकग्राऊंडला कामं चालू होती. जसं की नवीन डिशेस कुठल्या इंट्रोड्यूस करायच्या पॅन्डेमिकच्या नंतर, त्या डिशेसला लागणारं मटेरियल कुठे मिळू शकतं, त्या मटेरियलचे सप्लायर्स कोणते असतात, सप्लायर होलसेलमध्ये देऊ शकतात का ते. त्यानंतर त्या डिशेसच्या ट्रायल्स होतात, वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या ट्रायल्स करून त्याचं टेस्ट करायचं आणि त्याचे रिव्ह्यूज घ्यायचे. त्यानंतर त्या डिशचे फायनल रेसिपी क्रिएट होते आणि त्यानंतर त्याचे फोटोज क्लिक होतात. त्याची फोटोग्राफी केल्यानंतर मग त्याची ॲडव्हर्टायझिंग होते किंवा ते मेनू कार्डमध्ये ॲड होतं आणि त्यानंतर ते प्रत्यक्षात कस्टमरच्या समोर येतं. सो एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही शेफ लोक बॅकग्राऊंडमध्ये करत असतो. तर त्यासाठी काही विशेष गोष्टी शेफ्सकडे असाव्या लागतात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे गोष्ट डोक्यातनं काढायला पाहिजे की तुम्ही एका फिक्स टाईममध्ये काम करता. शेफचा जॉब काही 9 to 5 सारखा रेग्युलर जॉब नसतो. त्याचं काम असतं ते टार्गेट बेस्ड असतं. जर तुम्हाला दिवसभरात एक ठराविक प्रकारच्या रेसिपीज बनवायच्या आहेत तर त्या रेसिपीज पूर्णपणे बनवून होईपर्यंत तुमची शिफ्ट संपत नाही. इथं ठराविक वेळात केलेलं काम नसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला सगळे लोक एन्जॉय करायला जातात तेव्हा ती हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्समध्येच जातात. त्यामुळे शेफचं काम असतं ते त्यावेळेला जास्ती असतं. ज्या वेळेला इतर लोक मजा करायला येतात त्यावेळेला आपलं शेफ लोकांचं काम जास्ती असतं. हेही आपल्याला डोक्यामध्ये एक गोष्ट ठेवायला लागते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्ती वेळ दिवसाचे तास तुम्हाला उभं राहून काम करावं लागतं. इथे बसून कामं नाही होत, इथं उभं राहून जास्ती वेळ काम असतं. त्यामुळे फिजिकली तुम्ही स्वतःला व्यवस्थित प्रिपेअर केलं पाहिजे. सो मुलांनो, पुढची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवणाबद्दलची आवड. जेवणाबद्दलची आवड जी असते ती एका लेवलपर्यंतच तुम्हाला या करिअरमध्ये घेऊन जाते. एका शेफ बनण्यासाठी जेवणाच्या आवडीशिवाय तुम्हाला मॅनेजमेंटचं भरपूर नॉलेज लागतं. जसं की एखादी डिश आहे त्याच्यामधनं प्रॉफिट कसा कमवायचा, त्याचा खर्च किती येतो, त्याचा जमा किती येतो आणि त्या रेसिपीमधून आपल्या हॉटेलसाठी, आपल्या रेस्टॉरंटसाठी, आपल्या कंपनीसाठी किती प्रकारचा बिझनेस येऊ शकतो. या सगळ्या गोष्टी त्या शेफच्या लाईफमध्ये फार इम्पॉर्टंट असतात. आणि या लेवलला शेफचा विचार करण्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल ट्रेनिंगचीच आवश्यकता असते.
सो जर तुम्हाला शेफच्या करिअरमध्ये खूप पुढेपर्यंत जायचं असेल तर जेवणाची आवड ही बेसिक पाहिजेच पाहिजे, पण त्याचबरोबर मॅनेजमेंटचं प्रोफेशनल ट्रेनिंगही हवं. सो ते प्रोफेशनल ट्रेनिंग असतं ते हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेसमध्येच असतं, पण हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री किंवा डिप्लोमा मिळवल्यानंतर तुम्ही शेफच होता असं काही नसतं. एक हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रोफेशनली शिकवलं जातं की एक हॉटेल पूर्णपणे कसं मॅनेज केलं जातं. एका हॉटेलमध्ये फक्त शेफ्सच काम करत नाहीत, तर तिथं मॅनेजर्स काम करतात, जनरल मॅनेजर्स काम करतात, सर्व्हिसचे वेटर्स काम करतात, फ्रंट ऑफिसचे मॅनेजर्स काम करतात, रिसेप्शनला काही माणसं कामं करतात. सो या सगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रकारची कामं करून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मॅनेज करून जेव्हा पूर्णपणे हॉटेल चालतं तर ते कसं चालतं या सगळ्या गोष्टी हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये शिकवल्या जातात. सो त्या सगळ्या गोष्टी शिकणं फार महत्त्वाचं असतं शेफसाठी, कारण या सगळ्या गोष्टी शिकल्याशिवाय शेफ स्वतःचा रोल डिफाईन करू शकत नाही. शेफचं महत्त्व काय आहे हॉटेलमध्ये हे त्याला कळू शकत नाही. सो हॉटेल मॅनेजमेंट बरोबरच या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. सो जसं इंजिनियर्स बनण्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जावं लागतं, डॉक्टर्स बनण्यासाठी जसं मेडिकल कॉलेजमध्ये जावं लागतं, तसं शेफ बनण्यासाठीही प्रोफेशनल हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजला जावं लागतं. सो शेफ बनण्यासाठी जर तुमच्यामध्ये आवड असेल, तुम्हाला मॅनेजमेंटची डिग्री असेल आणि तुमचं सायन्स बॅकग्राऊंड असेल तर शेफ बनण्यासाठी फार त्याची मदत होते. सो मी माझ्या दृष्टिकोनातून सांगतो आहे की सायन्स करणं का महत्त्वाचं असतं, तर बाकी कुठल्याही स्ट्रीममधले लोक शेफ होऊ शकत नाहीत असं काही नाही आहे. कारण जेवण बनवणं जशी एक कला आहे तसं त्याच्यामागे एक सायन्सही आहे. सो सायन्स बॅकग्राऊंड असलेल्या मुलांना शेफ बनणं हे थोडं त्या प्रमाणात सोपं जातं. सो करिअरची एक वेगळी दिशा, एक नवीन दिशा म्हणून तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटकडे शेफच्या करिअरकडे बघू शकता. तुमच्या आता लक्षात आलं असेल या व्हिडिओतनं की शेफचं आयुष्य म्हणजे फक्त जेवण बनवणं नसतं, तर त्यामध्ये मॅनेजमेंटही इन्वॉल्ड असते आणि शेफच्या लाईफमध्ये आणखीन बऱ्याच काही गोष्टी करू शकतो. सो एक करिअरची वेगळी वाट म्हणून हे तुम्ही निवडू शकता. या सगळ्या गोष्टींसाठी धन्यवाद. So now we will meet next Saturday. Till then, bye. Take care. Happy Makar Sankranti.